बालिकावाले पडलेले आहेत, पण पोट आहे प्रपंच आहे. ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी आहे त्या धंद्याला धिक्कारून चालणार नाही अशी करते. राधिकेच्या घराकडे जाते आणि तिची विचारपूस करते. काय सांगू बाई, इतका वेळ झाला तरी गोपिका माझ्या घराकडे आली नाही. काय झालं असेल? दिवसाचे 11-12 वाजले तरी पण हिचा पत्ता नाही. चल मीच जाऊन बघते. अगं गोपिका, काय इतका वेळ झाला ग? काय सांगू ग ताई? अगं आज सकाळी मला कोंबड्याने लवकर जाग नाही दिली आणि मला लवकर जागच नाही आली, म्हणून ते घराकडे येणार. हो ग, एक गोष्ट विसरली तू. मीनाक्षी ताई कुठे गेली? मीनाक्षी ताई? हो ना ग. अगं मीनाक्षी ताई बंगल्यावर आहे, पण सध्या आपली दर्शुताई आणि गौतमी ताई आली आहे, त्यांना घेऊन चाल. हो का ग? हो हो. अखी मा तिकडे काय धाऱ्यावर उभे आहेत. हो का ग? आपण ते तुझ्या बनवाचे धंदे करतात ना ग. अगं 2 लिटरच्या दुधामध्ये 5 लिटर नाही का पाणी मिसळवते आणि नाही का लोकाले चुत्या बनवते. त्या बदमाश आहे. म्हणूनच बाई यायचं दूध लवकर खपत नाही. आपलं दही कसं गाळ राहते तुला घेऊन टाकते. जाऊ दे बाई, पण चालता उशीर झालाय. पण मी काय म्हणते, हळूहळू जाशील. खालच्या माण्यानं जायचं, कोणाकडे पाहायचं नाही. बिळगावचे पोट्टे मोठे बदमाश आहे बरं. हो का? हो. तुला अनुभव आहे ते बिळगावचा? अगं 2-4 वेळा हंगामाचे कार्यक्रम केले बाई असेल. डोळे मारतात बापा. अगं पोट्टे तर चांगलेच आहेत मन. पोट्टे गेले साईडले, हे बुड्ढे मोठे बदमाश आहेत. अगं दिसूनच पडत आहे तो पाहणं फेटेवाला. चाल ग दर्शिंडा, चाल ग गौतमिंडा. चल ना ग लवकर, चल ना. मग हेलंडा आली ग.
झालं का ताई विकून? अगं माझं नाही का हे इथल्या बायनावर पूर्ण घेऊन टाकलं बाई. हो बरोबर चाल चल बाई. तुझं बायाने घेतलं का वा? हो माझ्या माणसाने घेतलं. माय तर तुला माणसाले बहुत आवडते ना. चाल लवकर.